आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी फ्लावरची भाजी, सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। हे भाजी ना अजिबात कांदा टमाटर न वापरता केलेली भाजी आहे। याला लसूणी फ्लावर बोलतात। ह्याच्यामध्ये मी स्पेशल असं लसूणीचा तडका दिला आहे, लसणाचा फ्लेवर दिला आहे आणि अजिबात कांदा टमाटर न वापरता सुद्धा इतकी चवदार टेस्टी अशी ही फ्लावरची भाजी, चमचमीत अशी सुक्की फ्लावरची भाजी बनवलेली आहे। पाहू शकता तुम्ही, पाहता क्षणी बघा किती छान वाटते। अशी टेस्टी भाजी बनवायसाठी अगदी कमी वेळामध्ये तुम्ही याला बनवू शकता। चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य। हे बघा, हे फ्लावरचे तुकडे मी असे स्वच्छ धुवून घेतलेत। अशी याची पाकळ्या काढलेल्या आहेत। लहान मोठे जसेही तुम्हाला आवडतील तसे याचे अशी पाकळ्या काढायच्या, म्हणजे कटिंग करून घेऊ शकता। हे बघा, मी अशी छोटे छोटेसे याचे तुऱ्या ठेवल्यात। हे बघा, हे असं। आता आपण ह्याचं सगळं पाणी काढून घेऊया। हे मिठाचं पाणी आहे आणि मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळं काय होतं, फ्लावर टवटवीत राहतो, काळा पडत नाही आणि चवही चांगली येते। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा राई टाकायची आणि चांगलं जरा तडतडून घ्यायचं। ही भाजी ना मी तुम्हाला कांदा टमाटर न वापरता अगदी टेस्टी भाजी कशी होती बघू शकता तुम्ही। तर आता राई जिरे मी टाकून घेतले, हे जरा तडतडून घ्यायचं आणि तडतडून झालं की याच्यामध्ये ना मी भरपूर सारा असा लसूण बारीक चिरून घेतलाय बघा, तो टाकून घेते। बघा 10-12 पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायचा। ह्या लसणाचा ना ह्या भाजीमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे ह्याला लसूणी फ्लावर बोलतात। तर ह्याची स्वाद, याचा फ्लेवर जो लागतो भाजीला, खरं सांगते कांदा टमाटा असं वाटण करूनही चव येणार नाही, इतकी छान चव येते भाजीला। हे बघा, लसूण ना चांगला खरपूस भाजून घ्यायचे। एक प्रकारे ही फोडणीच आहे भाजीची, पण फक्त आपण याच्यामध्ये ना लसणाचा टचअप जरा जास्त दिलेला आहे, म्हणजे फ्लेवर। हे पाहू शकता, असा लसणाचा रंग चेंज होईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं। चांगला आता लालसर झालेला आहे, जास्त काही करपून द्यायचा नाही। हे इतका टेक्स्चर झाला लसणाचा की मस्त मग भाजीला याचा स्वाद बसतो। हे झालं की गॅस जितका होईल तितका स्लो करा, अगदी डिम गॅस करायचा। आणि हे बघा, मस्त राई जिरे आणि लसूण किती छान असा परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकूया। सर्वात आधी आपण याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ। अगदी थोडंच मीठ टाका, कारण आपण फ्लावर मिठाच्या पाण्यात भिजवलेला आहे, त्यामुळं त्याला थोडासा खारटपणा असतो, त्यामुळं इथे थोडंच मीठ टाकायचं। कमी वाटलं तर नंतर वरून आपण ॲड करू शकतो, पण खारट नको व्हायला। तर आता हे बघा, मस्त झालेला आहे रंग चेंज। याच्यामध्ये आपण 1-1.5 चमचा लाल तिखट टाकायचं। भाजीच्या क्वांटिटीच्या हिशोबानेच मसाले टाका। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 अर्धा चमचा हळद टाकायची आणि लाल मसाला म्हणजेच तिखट आवडीनुसार करा आणि याला चांगलं हलक्या गॅसवर मंद आचेवर फ्राय करून घ्या। जास्त काही परतून घ्यायचं नाही, लगेचच ह्याच्यामध्ये आपण फ्लावर हा टाकून घ्यायचा आणि सगळा फ्लावर ह्या मसाल्यामध्ये, लसूणमध्ये, राई जिऱ्यासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचा। इतका छान याचा सुगंध दरवळतोय, म्हणजे लसणाचा इतका छान मस्त सुगंध येतोय। हे बघा, सगळा मिक्स करून घ्यायचा फ्लावर। पूर्ण मसाल्याची याला कोटिंग झाली पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता बघा, किती मस्त असा आपला हा लसूणी फ्लावर तयार होणार आहे आता खाण्यासाठी। ह्याला काय पाण्याची आवश्यकता लागत नाही, हे लगेच वाफेवर शिजलं जातं। पण अगदी थोडंसं पाणी म्हणून मी हे प्लेटवर गरम पाणी करायला ठेवते आणि ह्याची जी वाफ तयार होती त्याच्यामध्ये फ्लावर शिजला जातो आणि लागलंच पाणी तर मग हे गरम पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं। हे बघा, 1 मिनटं झालं की आपण जरा चेक करायचं। ह्या अशा वाफा तयार होतात आणि बघा लसणाचा फ्लेवर ह्या फ्लावरला इतका छान बसत चाललेला आहे, एकदम परफेक्ट असा हा भाजी आपली तयार होत आहे। कुठलेही जास्त कुटाणा वाटण न करता सिंपल पद्धतीची भाजी। आता हे थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं, अगदी थोडं टाका। उरलेलं पाणी तसंच प्लेटवर ठेवायचं, परत झाकण ठेवायचं। त्याआधी आपण हे जे थोडंसं पाणी टाकले ना ते मिक्स करून घेऊया। काय, आपला जो फ्लावर आहे तो कच्चा आहे, त्यामुळे शिजलं जातं आणि बाकीचा फ्लावर जो आहे तो वाफेवर शिजतो। फक्त थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची नेहमीप्रमाणे, लगेच मिक्स करायचं नाही, झाकण ठेवायचे।
हे बघा, हे उरलेलं पाणी आता हे किती छान तापलेलं आहे. आणि आता परत एकदा आपण भाजी चेक करूया. 1-2 मिनटानंतर मी चेक करते, म्हणून जरा पाणी तापले जास्त. आता हेच पाणी मी वापरणार आहे. पण भाजी तुम्ही बघू शकता, हे बघा किती मस्त अशी हे आपली भाजी शिजत आलेली आहे. फ्लावरला सुद्धा पाणी सुटलं आहे आणि नरम सॉफ्ट आपला हा फ्लावर पडलेला आहे. जास्त काही गाळ करायचा नाही. तुम्हाला जसं हवं तसं याच्यामधला क्रंचीपणा ठेवू शकता. हे बघा, आता आपली ही भाजी जी आहे ही पूर्णपणे तयार झाली आहे खाण्यासाठी. आता गॅस बंद करायचा आणि उरल्या सगळ्या वाफा झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या वाफ्यामध्ये जो फ्लेवर येतो ना भाजीचा, तो सुद्धा पॅक राहतो. मग हे बघा, असं हलक्या हाताने याला मिक्स करून घ्या. एकदम भारी भाजी झाली आहे, अगदी सिंपल पद्धतीची. आता झाकण ठेवते आणि गॅस बंद केलेला आहे. हे बघा, आता ह्याला मस्त मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता आपली ही फ्लावरची चमचमीत भाजी छान तयार झालेली आहे. अगदी लसणाचा फ्लेवर प्रत्येक घासामध्ये तुम्हाला लागेल. वरून थोडी कोथिंबीर टाकायची, सुरुवातीला पण टाकली होती, अजून थोडी टाकून घेऊया आता. आणि मग आता आपण याला गरम प्लेटमध्ये सर्व करूया. ह्या वाफेवर थोडा वेळ ठेवते. थोडीशी वाफ दिली की मग आपण चेक करूया. उरलेल्या वाफांना कधी वेस्ट होऊन द्यायच्या नाही. झाकण ठेवून त्या वाफेची पण स्टीम घ्यायची. खूप छान अशी चव उतरते भाजीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता ही आपली सुक्की फ्लावरची लसूणी फ्लावर कसा तयार झाला आहे. अजिबात कांदा टमाटर काहीच वापरलं नाही, अद्रक नाही, लसूण नाही, काहीच नाही. तरीही सुद्धा किती छान चमचमीत झणझणीत असा हा लसूणी फ्लावर खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर पाहू शकता किती मस्त वाटते का नाही आपली ही भाजी. सिंपल पद्धतीची, कुठलाही मसाला वगैरे वाटायचा नाही, झटकेपट बनला जातो. आणि सगळं वाटण्यापेक्षा पण भारी लागते बरं का, कारण की आपण याच्यामध्ये ना लसूण इतका भरपूर टाकला आहे की अप्रतिम याचा स्वाद लागतो. आणि कोण बोलतो कांदा टमाटर टाकल्यावरच भाजी चांगली लागते. करून तरी बघा, मस्त वाटते ही भाजी. पण सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही ही भाजी उत्तम आहे. पोट भरून जेवण होईल. गरमागरम पोळ्यासोबत ही भाजी इतकी भारी लागते. आणि पुऱ्या जर काढल्या तर अप्रतिमच लागेल. तर बघा मस्त झालं आहे का नाही फ्लावर. आपण जास्त काही गाळ केलेला नाही. प्रत्येक घासामध्ये तुम्हाला लसणाचा इतका छान स्वाद लागणार आहे. चटपटीत आहे, झणझणीत आहे. आणि हे बघा, पाहता क्षणी बघा किती छान वाटते का नाही आपली ही सिंपल सोप्या पद्धतीची, अजिबात कांदा टमाटर न वापरता केलेली ही फ्लावरची भाजी. मस्त आहे, खूप सोप्या पद्धतीने आहे. नक्की करून बघा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशीच मस्त मस्त भाज्या, रेसिपी, नाश्ता वगैरे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तर कशी वाटते आपली ही फ्लावरची सिंपल पद्धतीची लसूणी फ्लावरची सुक्की भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा. कुठलाही कुटाणा न करता अशी सोप्या पद्धतीची भाजी नक्की ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबर करा.